2022 मध्येच वाल्मिक कराडला ईडीची नोटीस आलेली होती आणि ती नोटीस दाखवतच खासदार सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। खंडणीचे गुन्हे दाखल असताना कराड महायुतीला कसा काय चालतो असा सवाल विचारत अनिल देशमुख आणि इतरांना वेगळा न्याय का असं सुप्रिया सुळे यांनी आता विचारलेलं आहे। तर गुन्हा दाखल असून कराड हा परळीतल्या लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कसा काय असा प्रश्न सुद्धा सुप्रिया सुळे यांनी आता उपस्थित केला आहे। खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा तेव्हा 2 दिवस आधी ऍक्शन झाली नव्हती, जेव्हा पोलिसला माहिती होतं। आणि एक्स्टॉर्शन जेव्हा झालं, ऑलरेडी ही ईडीची नोटीस वाल्मिक कराडांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे। ही असताना जेव्हा ऑफेन्स हा FIR हे बघा, ऑफेन्सेस ऑफ एक्स्टॉर्शन असताना, हे सगळं असताना हा जो FIR केला त्याच्यात ऑलरेडी 22 मध्ये त्यांच्यावर ईडीची केस आहे, नोटीस आलेली आहे, ही परत आहे। तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीने केलेली असताना व्हाय इज देअर नो ऍक्शन? लाडली बहीण योजना, या योजनेचे अध्यक्ष परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही, करेक्ट, आजही वाल्मिक कराड आहेत। आता ही योजना आली कुठल्या महिन्यात? ही लोकसभेनंतर आली। लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता। ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता, जे किती असंवेदनशील, इट्स जस्ट शॉकिंग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।